शेवटपर्यंत आवाज येतोय का? एक घोषणा देऊन सुरुवात करायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. जय 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 भीम. सुरू करायच्या आधी समतेचे विचार रुजवणाऱ्या तमाम मानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि तसेच इथे उपस्थित मंचावरचे सर्व मान्यवर, नेते, पदाधिकारी, उमेदवार, तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातू आणि जय भीम. मित्रांनो, आज आपल्या समोर एक महत्वाची निवडणूक आली आहे आणि ती म्हणजे औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक आपल्या सर्वांसमोर आलेली आहे. आणि इथे बऱ्याच लोकांना वाटतं की ही निवडणूक महत्वाची नाहीये, तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे आपल्या सर्वांसाठी. आणि या 15 तारखेला मतदानाच्या दिवशी आपल्या सर्वांना एक सुनहरी मौका मिळाला, एक सुनहरी संधी मिळाली की ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत औरंगाबाद मध्ये भ्रष्टाचार केला, ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत औरंगाबादला लुटून खाण्याचं काम केलं आणि ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत औरंगाबादची तिजोरी खाली करून स्वतःचे खिसे आणि घर भरण्याचं काम केलं, त्या लोकांना तुम्ही उचलून सत्तेच्या बाहेर फेकण्याची वेळ आलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे हक्काचे उमेदवार, कामाचे उमेदवार हे निवडून द्यायची वेळ आली. इथे बऱ्याच लोकांना वाटतं की खासदार मोठा असतो, आमदार मोठा असतो, नगरसेवक महत्वाचं नसतं. पण तुम्हा सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या घराला नळ आहे का? त्या नळाला पाणी येतं की नाही? ते पाणी किती दिवसानंतर येतं? ते पाणी स्वच्छ आहे की नाही? आपल्या घराला वीज येते का? विजेचं मीटर आहे का? विजेचं मीटर तुमच्या नावावरती आहे का? महानगरपालिकेची शाळा आहे का? ती शाळा कोणत्या अवस्थेत आहे? आपल्या वॉर्डमध्ये, आपल्या गल्लीमध्ये रस्ते आहेत का? नाले आहेत का? आपल्या एरियामध्ये एक चांगलं हॉस्पिटल आहे का? हे कुठे ठरवलं जातं? तर ते महानगरपालिकेमध्ये जाऊन नगरसेवक ठरवत असतात. आणि म्हणून हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे की आपण आपल्या हक्काचे, आपल्या कामाचे म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावेत. मित्रांनो, हेच बोलत असताना मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आज आपण नांदेडमध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाण्याच्या समस्या आहेत, कचऱ्याच्या समस्या आहेत. त्याचबरोबर इथे खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स हा वाढलेला आहे. आणि मी इथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांतर्फे आपल्या सर्वांना गवाही देतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर प्रत्येकाच्या घराला एक नळ आणि त्या नळाला दररोज स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक करतील. प्रत्येकाच्या घराला वीज पोचून मीटर देऊन मीटर त्यांच्या नावावरती करायचं काम वंचित बहुजन आघाडी करेल. आपल्या भागामध्ये जी शाळा आहे त्या शाळेची अवस्था सुधारून तिकडे नवीन सोय सुविधा उपलब्ध करून त्याच शाळेमध्ये, प्रायव्हेट मध्ये किंवा खासगी शाळेमध्ये ज्या दराचं इंग्लिश शिक्षण मिळतं त्याच दराचं मोफत इंग्लिश शिक्षण तुमच्या लेकरा बाळांना आम्ही महानगरपालिकेमधनं, महानगरपालिकेच्या शाळेमधनं देऊ. वंचित बहुजन आघाडीची ही 2019 पासून संकल्पना होती की KG to PG शिक्षण आम्ही तमाम लोकांना मोफत देऊ. विधानसभेला वेळ, पण सुरुवात महानगरपालिकेपासून करू, महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पाठवू आणि पहिले आपल्या नगरपालिकेच्या शाळेची परिस्थिती बदलू आणि मग महाराष्ट्राच्या शिक्षणाची परिस्थिती बदलायला हातात घेऊ. मित्रांनो, आणि जेव्हापासून हे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी चालू झाली आणि जेव्हापासून याच्या बातम्या चालू झाल्या, आपण बघितलं असेल तर एकच गोष्ट चालू आहे की तिकीट वाटपावरनं खूप मोठी नाराजगी आहे. आपण YouTube बघाल, रील्स बघाल, मीडिया बघाल, सोशल मीडिया बघाल तर आपल्याला दिसतं की कोणतरी अजितदादाचा कार्यकर्ता कोपऱ्यात रुसून बसल्या कारण त्याला तिकीट नाही.
कोणीतरी बीजेपीचा माणूस बीजेपीच्या गाड्या थांबवतोय कारण त्याला तिकीट नाही. कोणतरी बीजेपीच्या माणूस स्वतःला गळफास लावून घेतोय कारण त्याला तिकीट नाही मिळालंय. नाराज लोक पक्ष फोडतायत, पक्ष सोडतायत, एक दुसऱ्यांना शिव्यागाळ करतायत. एवढंच नाही तर तिकीट कापलं म्हणून औरंगाबाद मध्ये काल कोणाला तरी चोपून पण काढण्यात आलं होतं. आणि या रणधुमाळीमध्ये प्रत्येक पक्षामध्ये नाराज लोक आपल्याला दिसतील. प्रत्येक पक्षामध्ये तुम्हाला इच्छुक नाराज होऊन घरी गेलेलं दिसतील आणि प्रत्येक पक्षामध्ये तुम्हाला भांडणं दिसतील. फक्त असा एकच पक्ष या महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामध्ये बिलकुल भांडणं नाही चालू, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आणि ते का पण मी तुम्हाला सांगतो. वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. वंचित बहुजन आघाडी हा संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीमध्ये सुद्धा तिकीट ही फक्त आणि फक्त पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या, पक्षाच्या उभं राहणाऱ्या आणि पक्षाच्या भूमिका घेऊन पक्षाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीमध्ये केलंय. आपल्याला मी सांगतो की इथेच एक कोट्यवधीश माणूस होता जो पक्षाला हवे तितके पैसे द्यायला तयार होता, हवी तितकी किंमत मोजायला तयार होता. पण बाळासाहेब म्हटले नाही, आमच्या पक्षाशी एकनिष्ठ एक शाहीर उभेत आणि मी त्यांनाच तिकीट देणार आहे. आणि आता बाळासाहेबांनी त्यांना तिकीट दिलंय तरी तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे की त्यांना निवडून आणायचं आहे. दुसऱ्या बाजूला मी सांगतो की आपल्या विरोधात MIM उभी आहे आणि MIM ची एक खूप मोठी गोष्ट मला कळली की MIM च्या तिकीट मिळायला रेट चालू आहे. रेट किती चालू आहे या भागामध्ये? रेट कितना? 15 लाख. अबे हारने वाली पार्टी को कौन 70 लाख देगा बे? 14 लाख 15 लाख रेट चल रहा है इधर. अभी तुम्ही एक गोष्ट विचार करा की एका माणसाने जर 15 लाख दिले तिकीट मिळवायला, त्याच्यानंतर निवडणूक लढायची असते, स्टेज टाकायचं असतात, गाड्या घोड्या लावायच्या असतात, कार्यकर्त्यांचे पैसे द्यायचे असतात, कार्यकर्त्यांची यंत्रणा लावायची असते, त्याच्यानंतर निवडणूक लढायला सुद्धा त्यांनी लावले 15 लाख. त्यांनी खर्च केले किती? 15 लाख आणि 15 लाख झाले किती? 30 लाख. आता हा 30 लाख खर्च करून आलेला नगरसेवक जर उद्या चुकून माकून निवडून आला तर तो सगळ्यात पहिले सत्तेत गेल्यानंतर काय करणार आहे? 30 लाख वसूल करण्याच्या मागे लागणार आहे. आणि म्हणून आपण समजून घ्या की जे पक्ष पैसे घेऊन तिकीट देतात त्यांचे नगरसेवक सत्तेमध्ये जाऊन पैसेच कमवण्याच्या मागे लागले असतात. कारण पुढच्या 5 वर्षामध्ये तो माणूस माझे 30 लाख कसे निघतील, माझे 30 लाख कसे मोजता येतील ह्याच गणितामध्ये लागणार आहे. आणि जो माणूस त्याचे 30 लाख काढायचा प्रयत्न करतो तो तुमच्यासाठी काम करणार आहे का? तुमच्यासाठी निधी आणणार आहे का? तुमच्यासाठी विकास कामं आणणार आहे का? किंवा तुमच्या मदतीसाठी धावून येणार आहे का? नाही. मित्रांनो, दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या. तो जे हे 30 लाख कमवायचं म्हणतोय ते कुठनं कमवणार आहे? भ्रष्टाचारातनं, लोकांचे पैसे खाऊन, दलित वस्तीच्या विकासाचा निधी खाऊन, आपल्या सर्वांच्या कामासाठी योजना येतात त्याचे पैसे खाऊन होणार आहेत. आणि म्हणून आपल्या बाजूला एक दुसरं चित्र दिसतं की इकडे पक्षामध्ये तिकीट पैसे घेऊन तिकीट दिलं जात नाही, इथे पक्षामधल्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना जे पक्षासाठी काम करतात त्यांना तिकीट दिलं जातं. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष वेगळा आहे. आमच्याकडे पैशाला तिकीट मिळत नाही, आमच्याकडे संघर्षाला कार्यकर्त्याला तिकीट दिलं जातं. हा आज इतिहास बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद मध्ये करून दाखवलेला. आणि मित्रांनो, हेच बोलत असताना अजून एक मला गोष्ट सांगायची. आता MIM चा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्या सर्वांना माहिती आहे की मी कुठल्या जिल्ह्यातून येतो. अरुंधतीताई पण आहे तिकडे. आम्ही दोघं कुठल्या जिल्ह्यातून येतो माहिती आहे तुम्हाला? कुठलं? अकोला. आता अकोला जिल्ह्यामध्ये एक नगर परिषद आहे, आकोट नगर परिषद म्हणून. 50 किलोमीटर लांब आहे फक्त माझ्या घरापासून. त्या आकोट नगर परिषदेमध्ये एक परवा अजूबाच घडला.
लय मोठा चमत्कार घडला की तिकडे MIM चे 5 नगरसेवक निवडून आलेले. किती? 5. आणि त्यांना सत्तेत जात होतं. 5 नगरसेवक काय सत्तेत जात नाहीत म्हणून MIM नी युती केली. तर ती MIM नी युती कोणाशी केली माहितीये तुम्हाला? कोणाशी? BJPशी युती केली. ही तुम्ही आज यांचं घाणेरडं षडयंत्र समजून घ्या. आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये MIM हे मुसलमानांची पार्टी म्हणून स्वतःची ओळख बनवायचा प्रयत्न करतात. बीजेपीच्या विरुद्ध मुसलमानांची हिफाजत करतील, मुसलमानांचं पाठराखण करतील आणि मुसलमानांच्या बाजूनी भूमिका घेतील म्हणून ते बीजेपीच्या विरुद्ध राजकारण करतात. ठिकठिकाणी बीजेपीची भीती दाखवून स्वतःचं राजकारण करून वोट घ्यायचा प्रयत्न करतात. पण जेव्हा त्यांना सत्तेमध्ये जायचं असतं तेव्हा ते स्वतः भाजपशी युती करून सत्तेमध्ये जातात आणि अशा भाजपशी युती करणारा MIMचा धिक्कार असतो. मित्रांनो, दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या की MIMचं चिन्ह आहे पतंग. पण त्या पतंगाचा दोर हा देवेंद्र फडणवीसच्या हातामध्ये आहे आणि जिकडे तो पतंग उडेल तिकडे ते देवेंद्र फडणवीसच उडवतायत. असाउद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलीलचं काहीही चालत नाही. मित्रांनो, दुसऱ्या बाजूला मला आपल्याला सांगायचंय आणि खास करून इथे उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनींना सांगायचंय की आपल्या विरोधात ह्यावेळेस MIM आहे. आपल्याकडनं 4 भीम योद्धा हे वंचित बहुजन आघाडीकडनं उभे आहेत, वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावरती. आणि माजी खासदार जलील साहेबांनी जो आंबेडकर नगर मधल्या महिलांचा अपमान केला होता हे म्हणून की 500 वरती आंबेडकर नगरच्या महिला या वोट घेऊन स्वतःचं वोट विकतात, त्या विधानाचा बदला घ्यायला आज वंचित बहुजन आघाडीचे 4 भीम योद्धा हे प्रभाग क्रमांक 3 मधनं उभे आहेत MIMच्या विरुद्ध. आणि जर तुम्हाला त्यांची जागा दाखवून द्यायची असेल आणि ज्या आई बहिणीचा इम्तियाज जलीलांनी अपमान केला असेल त्याचा बदला घ्यायचा असेल तर आपल्या सर्वांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचे आणि ही सर्व जबाबदारी आपल्या सर्वांची. आणि तेच बोलत असताना खरं सांगू का आतमधलं, मला आज प्रचाराला इकडे यायचं नव्हतं. मला सांगितलं प्रचाराला ये, मी म्हंटल मला यायचं नाही. त्यांनी म्हटलं का नाही यायचं? मी म्हंटल आपने म्युनिसिपल कॉर्पोरेशन में एक इतना बड़ा इंटरनेशनल पैनल खड़ा किया है, प्रचारासाठी मी का लागणार आहे? आज वंचित बहुजन आघाडीकडनं ह्या पॅनल मध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्ध शाहीर मेघनाद जाधव हे उभे, तसेच वंचित बहुजन आघाडीकडनं कुरेश बिरादरीचे आणि मुसलमानांचे एक खूप मोठे नेते हे जावेद कुरेशी साहेब उभे आहेत. त्याचबरोबर ज्यांनी अख्ख्या MIM ला सुरुंग लावून वंचित मध्ये प्रवेश केला असे अफसर खान आपले उभे आणि वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाचा दरारा जो महाराष्ट्रभर जातो, ज्यांनी भीमा कोरेगाव नंतर आपली भूमिका सांगितली, आंबेडकर भवन पाडल्यानंतर रत्नाकर गायकवाडला कुत्र्यासारखं तुडवलं, असे आपले अमित दादा भुईगळ सर्व आपल्या सर्वांसोबत उभे. आणि हा पॅनल कोणत्याही परिस्थितीत आपल्याला काढायचा आहे, जिंकायचा आहे. ये अभी ईगो का सवाल है, पीछे हटना नहीं है, कुछ भी करके जीतना है, मतलब जीतना है. आणि जाताना मी आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगतो आणि आपल्या सर्वांना एक छोटा औरंगाबादचा इतिहास आठवून देतो की 2 महिन्यापूर्वी ह्या औरंगाबाद मध्ये अशी एक घटना घडली जी या महाराष्ट्रातच नाही तर या भारतात कोणी करायची हिंमत नव्हती केली. याच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, याच वंचित बहुजन आघाडीच्या तमाम उमेदवारांनी भारतामधला पहिला RSSच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्याची हिंमत दाखवली होती. अजून एकदा असाउद्दीन ओवैसींनी काढला का कधी मोर्चा? नाही. उद्धव ठाकरेंनी काढला नाही, बाळासाहेब ठाकरेंनी काढला नाही, शरद पवारांनी काढला नाही, राहुल गांधींनी काढला नाही. काढला कोणी? तर तो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काढला होता. आणि आता ही तुमच्या सर्वांची जबाबदारी, समाज बांधवांची जबाबदारी आहे, तमाम आंबेडकरवाद्यांची जबाबदारी आहे, तमाम मुसलमान बांधवांची जबाबदारी आहे की तुमच्यासाठी लढणारी लोक, तुमच्यासाठी झटणारी लोक, अहोरात्री तुमच्यासाठी धावून येणारी लोक, पोलिसांचे फटके खाणारे, पोलिसांचे केसेस अंगावर घेणारे, तेवढंच नाही तर भाजप आणि RSS ला छातडावरती घेऊन उरून पुरणारी लोक आज तुमचे उमेदवार म्हणून उभे आहेत. आणि आता तुमच्यासाठी लढणारी लोक जेव्हा मैदानामध्ये उमेदवार म्हणून उभे असतात
तेव्हा त्यांना निवडून द्यायची जबाबदारी कोणाची असते? हात वर करून सांगणार, देणार की नाही देणार मत? आपलं मत, आपलं मत, आपली निशाणी, आपली निशाणी, आपली निशाणी, आपली निशाणी. आणि हेच बोलत असताना प्रभाग क्रमांक 4 मधनं वर्षाताई जाधव, आशा भुजबळ आणि दादाराव लोखंडे हे वंचित बहुजन आघाडीमध्ये उभेत आणि आत्ताच आपण दादांना पुरस्कृत सुद्धा केलेलं आहे. यांची निशाणी सुद्धा गॅस सिलेंडर आहे आणि दादाची बॅट ही निशाणी आहे, हॉकी स्टिक ही निशाणी आहे. बाकी सगळीकडे प्रभाग क्रमांक 4 आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये आपली निशाणी आहे गॅस सिलेंडर. मनुवाद की छाती पर वंचितों का सिलेंडर, बीजेपी की छाती पर वंचितों का सिलेंडर, आरएसएस की छाती पर वंचितों का सिलेंडर. एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. येणाऱ्या 15 तारखेला कोणत्याही परिस्थितीमध्ये सकाळी उठून आपण सर्वांनी बूथ वरती जाऊन मतदान करायचंय फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे जास्तीत जास्त संख्येने आणि भरघोस मतांनी आपल्या सर्वांना निवडून यायचे आणि मग आपणच सर्व एकत्र येऊन आपल्या औरंगाबाद शहराच्या महानगरपालिकेवरती वंचित बहुजन आघाडीचा आणि तसाच आपल्या आंबेडकरवादी चळवळीचा निळा झेंडा फडकूया. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान. हेच बोलत असताना आपल्या सर्वांसाठी अजून एक खूप खुशीची बात आहे. वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद महानगरपालिकेचा वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा इकडे आम्ही पेश करत आहोत, जाहीर करत आहोत. आपण सर्वांनी हा जाहीरनामा वाचावा. वंचित बहुजन आघाडीचं विजन काय, मिशन काय आणि वंचित बहुजन आघाडीचं औरंगाबाद शहराच्या विकासासाठी ब्लूप्रिंट काय ते सगळं ह्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी हा जाहीरनामा वाचावा आणि ह्याच्यातले मुद्दे आणि वंचित जे आपल्या सर्वांसाठी काम करणारे ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावं. एवढं म्हणून मी माझं थांबवतो. जय भीम, जय संविधान. संपूर्ण महामानवाचार्य त्रिवार वंदन, संपूर्ण महामानवाचार्य त्रिवार वंदन. आजच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग क्रमांक 3 आणि 4च्या प्रभाग क्रमांक 3 आणि 4च्या प्रचार सभेला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे युथ आयकॉन सुजाता आंबेडकर, संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग 3 आणि 4चे उमेदवार आणि यातले तमाम माता भगिनी बंधू भाऊ उपस्थित राहिलेत त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. साहेब, एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो. आज साहेब एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो कारण ही सांगणं गरजेचं होतं. माता म्हणून ध्यान दिलं आहे का? सकाळी हा स्टेज समोर लावण्यात आला होता आणि इकडनं जाण्यासाठी रस्ता करण्यात आला होता. इथल्या स्थानिक कॉप मेंबर असलेले नेते शिवसेनेचे आहेत, त्यांनी भांडणं करून पोलिसांवरती दबाव आणून 50-60 लोक छावणी पोलीस स्टेशनला नेऊन त्यांनी तिकडला स्टेज काढायला लावला साहेब. आणि इथं आला, त्यांना वाटलं काहीतरी गडबड घोटाळा होईल. साहेब सुजाता आंबेडकर येत आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू येत आहेत म्हणून सगळ्यांची चांगले चांगले धाबेदार आणून गेलेले आहेत म्हणून त्यांनी तिकडला स्टेज काढायला लावला, इकडे टाकायला लावला. साहेब पुन्हा जनतेने त्यांच्या कुठल्या गोष्टी ऐकलेली ही तुम्ही तमाम जनता बघताय साहेब, तुम्हाला ऐकण्यासाठी बघण्यासाठी आलेली आहे. आले की नाही? पुन्हा कुणाला वाटतं श्रद्धे अडकर बाळासाहेब आंबेडकरांची सत्ता आली पाहिजे, हात वरती करून सांगायचं वा साहेब. ही ग्वाही देतो भीमनगरची पुन्हा एकदा. याच भीमनगरामधनं जे खैराती खासदाराला निवडून दिलं 6326 मतदान दिलं, अमित भाऊ भुयाळला 4439 मतदान दिलं, इकडच्या पश्चिम मधल्या आमदाराला याच इकडला कटलेला वाढले 1300 मतदान मिळून दिलं. हे फक्त तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट. माता भगिनी बंधू भावना, आज पुन्हा आंबेडकर तुमच्यासाठी आम्हा सर्वांना निवडून देण्यासाठी हात जोडून विनंती केली साहेबांनी. त्याच आंबेडकरांची लाज राखण्यासाठी तुम्हाला 15 तारखेला मतदान करायचे. करणार आहे का? बघा साहेब, समोर यांना वाटलं की लाईट चालली जाईल, पाठीमागं बघा लाईट कधी जात नाही साहेब. आज लाईट गेलेली आहे. त्यांना वाटलं सगळं कार्यक्रम होऊन जाईल. आपण सर्वजण आलात,
त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि ही सभा संपली अशी जाहीर करतो. साहेब एक विनंती आहे, साहेब एक विनंती आहे, समोर माझं ऑफिस आहे. आपण शब्द दिला होता साहेब की ऑफिसचं उद्घाटन करायचं आहे. विनंती साहेब प्लीज चला. थँक्यू. आपण ऑफिस करतो थोडी साहेबांना जागा द्या. विनंती प्लीज प्लीज. धन्यवाद. आपण ही जाहीर सभा संपली अशी जाहीर करतो.